नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं अष्टपैलू अनंत पानझाडी या चॅनल मध्ये मनपूर्वक सर्वांचे स्वागत। आपण दरवेळेला वेगवेगळ्या विषयासह काही विशिष्ट विषयांचा आपण अभ्यास करत असतो, त्याच्यावर हितगुज करतो, थोडी चर्चा करतो। असाच आजचा विषय एसटी महामंडळातील उशिरा होणारे पगार आणि त्याची कारण याविषयी थोडासा आपण उहापोह करूया। 1960 ला एसटी महामंडळाची निर्मिती झाली, तोपर्यंत तेव्हापासून ते आतापर्यंत कमी का होईना पण वेळेवर नित्य नियमानं पगार हा होत होता, हे सर्वांना माहिती आहे। मात्र गेली 2-3 वर्षापासून पगाराची ही दया याचना जी आहे ती वेळोवेळी महामंडळाला राज्य शासनाकडे करावी लागते। काय कारण असेल बरं, तुम्हाला काय वाटते? आता मी जे सांगतो त्याच्या व्यतिरिक्त काही कारण असतील तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा। बघा, माझ्या माहितीप्रमाणे असं आहे की कोरोना आणि त्याच्या थोडंसं अगोदर पासून महाराष्ट्र महामंडळ मार्ग परिवहन महामंडळ हे वेळोवेळी राज्य शासनाला पत्र देते आणि त्यानंतर ते जो पगाराचा जो निधी आहे तो पाठवतात। आता सवलतीपोटी मिळणारे जे काही पैसा आहे राज्य शासनाकडून येणारा, तो राज्य शासनाकडून येणारा जो पैसा आहे त्याचा तुम्ही आता पगार म्हणून उपयोग करता। परंतु जेव्हा सवलतीच नव्हत्या त्यावेळेस पगार हा नित्य नियमानं होत होता आणि आता त्याची वाट पाहावी लागते। आता एवढ्या थोड्या पगारामध्ये जो कर्मचारी, जो चालक, वाहक, इतर कर्मचारी आपल्या संसाराचा जो गाडा आहे तो कसा बसा ओढत नेतात, त्यातही वेळेवर पगार न होणे आणि झालाच पगार, समजा 7 तारखेचा पगार आहे, तो 7 तारखेचा पगार 9-10 तारखेला जर झाला तर असं त्याची जाहिरात करायची की BBC लंडन पासून सगळ्या चॅनलवर आज एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार, आज एसटी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार, आज एसटी कर्मचाऱ्यांना भला मोठा बोनस दिवाळीचा मिळणार, आज एसटी कर्मचारी खुश राहणार। अशा प्रकारच्या जाहिराती करण्यामागचं काय कारण, काय हेतू असेल बरं? बाकी सर्व डिपार्टमेंटचे जे पगार होतात 1-1 लाख रुपये पगार, 1.5 लाख रुपये, कोणाला माहिती सुद्धा नाही, अगदी वेळेवर 1 तारखेला त्यांच्या अकाउंटमध्ये हा कर्मचाऱ्याचा जमा होतो। मात्र एसटी कर्मचाऱ्याचं काय दुर्भाग्य आहे आणि त्याच्या जाहिराती अशा का होतात हे आजपर्यंत न कळलेलं सूत्र आहे। त्यातल्या त्यात की आम्ही पगार देत आहोत, आम्ही उपकार करत आहोत, अशा प्रकारचं जे वल्गना किंवा त्यांना जे काही म्हणायचं असते यावरून अतिशय मेहनत करणारा जो हा वर्ग आहे, चालक आणि वाहक वर्ग आणि इतर कर्मचारी, यांत्रिक, कारागीर, खरे म्हणजे हे मेन 2च आहेत पार्ट जे एसटी महामंडळाला भरगच्च पैसा आणून देतात आणि नगदी कमाई। इतर कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये अशा प्रकारची प्रत्यक्ष कमाई होत नाही। एकमेव असं हे एक महामंडळ आहे, एकूण 60 महामंडळ आहेत, तर या 60 महामंडळापैकी एकमेव महामंडळ आहे जे नगदी पैसा आणते।
मग अगदी पैसाही आणते, त्याला उशिरा पगारही देता आणि त्याच्या जाहिराती पण त्या पगाराच्या खूप साऱ्या करता. तर मग हा त्याच्या आत्मसन्मानाला, त्या चालक आणि वाहकाच्या आत्मसन्मानाला हा इजा पोहोचवणारी ही एक बाब आहे. आणि या बाबतीत प्रकर्षानं राज्य शासनानं आणि महामंडळानं अतिशय काटेकोरपणे पावलं उचलावी. सवलतीपोटी मिळणाऱ्या पैशाचा तुम्ही विनियोग हा पगारासाठी जर करता, तर जो वाहक प्रत्यक्ष पैसा आणून देतो त्या पैशाचं तुम्ही काय करता? बरं, त्याचं डिझेल वगैरे इतरत्र खर्च करता. तर मग ज्यावेळेस सवलत नव्हती, कोणतीच सवलत नव्हती, सगळ्यांना फुल तिकिटा होत्या, त्यावेळेस तो कसा भागवायचा? त्यावेळेस तुम्ही जो पूर्ण तिकिटामध्ये महसूल कलेक्ट व्हायचा, त्याच्यामध्ये तुमचे पगार पण नीट व्हायचे, सगळ्याच गोष्टी पूर्णपणे व्हायच्या. मग आता ह्या जाहिराती, ह्या विनंत्या आणि राज्य शासनाकडे साकडं की आम्हाला पगाराचे ते 335 कोटी रुपये द्या वगैरे वगैरे, तर ह्या ज्या आहेत त्या मला असं वाटते ह्या कुठेतरी कर्मचाऱ्याच्या ज्या आहेत भावना, ही भावना दुखवणारी बाब आहे. कारण तो त्याचा गाळा जर व्यवस्थित चालवतो तर त्याच्यामुळे मला असं वाटते की इतक्या कमी पगारामध्ये एवढं सगळं काम करणारा हा जगातील एकमेव कर्मचारी असेल, कामगार असेल. कामगाराचे खूप सारे हे आहेत, व्याख्या आहेत, परंतु हा अतिशय कष्टाने आणि अतिशय मेहनतीने वेळेवर हजर राहून त्याचं तो कार्य अतिशय निमूटपणे करतो. मग यामध्ये एवढी त्याला जो उशिरा मिळणारा जो पगार आहे, आपल्याला माहिती असेल की आता जेमतेम लोकसभेचे इलेक्शन आटोपत आलेले आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये जे काही पहिल्या टप्प्यामध्ये मतदान झालं, तर त्या पहिल्या 2 महिन्यामध्ये अगदी वेळेवर पगार भेटला आणि त्यानंतर पुन्हा उशिरा, दिरंगाई, ह्या सगळा प्रकार सुरू. मग यामध्ये सगळ्यात महत्वाचं की तुम्ही जो हा सगळा जो प्रकार करताय, तर या प्रकारामुळे त्याची जी भावना आहे, त्याची जी मेहनत आहे, त्याची जी मानसिकता आहे त्या कर्मचाऱ्याची, ती कुठेतरी दुखावल्या जाते. आणि मग तो या सगळ्या प्रकारापासून कुठेतरी त्याला असं वाटते की एवढं करून सुद्धा आपल्याला वेळेवर पगार होत नाही, आणि झालाच तर त्याची जाहिरात खूप मोठी होते. पेपरमध्ये टीव्हीवर खाली लाईन चालते की आज होणार एसटी कर्मचाऱ्यांचे पगार. तर मग ही अशी जी प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीला कुठेतरी आळा बसला पाहिजे. या प्रवृत्तीला कुठेतरी असं ब्रेक होऊन त्याला अगदी वेळेवर पगार, एकतर त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्याचं इन्क्रीमेंट वगैरे बाद करता, कायमस्वरूपी करता, विना कायमस्वरूपी करता वगैरे वगैरे. आणि हे सर्व जे प्रकार आहेत त्याचं खच्चीकरण, मानसिक खच्चीकरण जे आहे ते होतेच होते. आणि यामुळेच मला असं वाटते की महामंडळाने या सर्व गोष्टीचा प्रकर्षानं विचार करून त्याचे पगार वेळेवर होतील याची दक्षता घ्यावी. आणि कृपया कुठल्याही प्रकारची जाहिरात मात्र करू नये. कारण जाहिरात जर केली तर मला असं वाटते की त्याच्या आत्मसन्मानाला धोका पोहोचवतो. आजच्या विषयासाठी एवढंच. आणि पुन्हा आपण एका एसटी महामंडळाच्याच नवीन विषयाला त्याला हात घालू आणि त्याला आणखी त्याचा कुठेतरी वेगळ्या विषयावर चर्चा करू. तोपर्यंत मी आपल्यापासून रजा घेतो.
नमस्कार.